नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेलगत असणारा महत्त्वपूर्ण किल्ला पारगड. कोल्हापूरपासून 145 किलोमीटर व चंदगडपासून 33 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसला आहे. गडावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग आंबोली येथून चौकुळ इसापूर मार्गे पारगड हे अंतर 28 किलोमीटर अंतर आहे. पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधतेचा वारसा या भागाला लाभला आहे. तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा असा किल्ला पारगड. हा किल्ले पारगडवर जाण्यासाठी या ऐतिहासिक पायऱ्या आहेत. इथून आपण गडावर जाऊ शकतो. दुसरा पर्यायी मार्ग जर वाहनानं जायचं असेल तर इकडून आता आधुनिक काळात नवीन बनवलेला पक्क्या रस्त्याने आपण या दिशेनं गडावर पोहोचू शकतो. गडाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. इसवी सन 1674 साली भौगोलिक महत्त्व ओळखून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पारगड किल्ला बांधला. तत्कालीन नरवीर तानाजी मालुसरे यांचे शूरवीर सुपुत्र रायाजी मालुसरे यांना या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमले. हा गड ऐतिहासिकदृष्ट्या इतका महत्त्वाचा आहे की येथून पोर्तुगीज यांचा वरचेवर स्वराज्याला धोका होता, म्हणून पोर्तुगीजावर वचक निर्माण करण्यासाठी इकडे पार कडेला हा गड बांधला, म्हणून याला पारगड नाव देण्यात आले. हा गड इसवी सन 1689 साली शहाजादा मुअज्जम व खवास यांनी जिंकण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळेचे या गडावरील मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा गड आपल्या ताब्यात ठेवला. त्यावेळी मुघल सैन्य शहाजादा मुअज्जम व खवास खान यांनी हल्ला केल्यानंतर यातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी हारातीर्थी पडले. गडावर आजही विठोजी व त्यांची पत्नी तुळसाबाई यांची ही समाधी इथे गडावर पाहायला मिळते. 1690 साली कुडाळकर खेम सावंत भोसले यांनी मुघलांच्या साहाय्यानं हा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळालं नाही. छत्रपती शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे चंद्र सूर्य जोपर्यंत आकाशात तळपत आहे तोपर्यंत हा गड दाखता ठेवा या उक्तीप्रमाणे गडावरील मावळ्यांनी हा गड अजूनही आपल्या ताब्यात ठेवला होता. गडावरील गडकऱ्यांना उत्पन्नाचे कोणते साधन नसल्यामुळे ब्रिटिश राजवटीत
गडकऱ्यांना 1954 सालापर्यंत बेळगाव मामलेदार कचेरीतून तनखेवजा पगार दिला जात असल्याचा उल्लेख सापडतो. गडावर आजी मालुसरे शेलार गडकरी यांचे वंशज राहतात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.